समास 6वा. आत्मागुण निरूपण. श्रीराम पाहो जाता भूमंडळ, ठाई ठाई आहे जळ. कित्येक ते निर्मळ माळ, जळे वीण पृथ्वी. या भूमंडळावर फिरून पाहिले असता ठिकठिकाणी पाणी आढळून येते, पण कित्येक ठिकाणी मुळीच पाणी नसलेले निर्मळ माळरान आढळून येते. तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेने शोभले. जाणीव रहित उरले, किती एक दृश्य. त्याप्रमाणे ही दृश्यसृष्टी विस्तारलेली दिसते. यातील काही भाग जाणीवेने शोभून दिसतो, तर दृश्याचा काही भाग जाणीवरहित असतो. चारी खाणी चारी वाणी, 84 लक्ष जीव योनी. शास्त्री अवघे नेमुनी, बोलिले असे. जाणीवसहित भागात चारी खाणी चारी वाणी आणि 84 लक्ष जीवयोनी येतात. शास्त्रात हे सर्व नीट व्यवस्थितपणे सांगितलेले आहे. श्लोक. जलजा नवलक्षाश्च, दशलक्षाश्च पक्षिणः. कृमयो रुद्रलक्षाश्च, 20 गवादयः. स्थावरा स्त्रीशलक्षाश्च, 4 मानवः. पापपुण्यं समं कृत्वा, नरयोनीषु जायते. अर्थात पाण्यात जन्मणारे 9 लक्ष, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, गायी बैलासारखे पशु 20 लाख, वृक्षादी स्थावर 30 लाख, माणसे 4 लाख. पापपुण्य सारख्या प्रमाणात असेल तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते. मनुष्य 4 लक्ष, पशु 20 लक्ष, क्रीम 11 लक्ष, बोलिले शास्त्री. माणसे 4 लाख, पशु 20 लाख, कृमी 11 लाख आहेत, असे शास्त्रात सांगितलेले आहे. 10 लक्ष ते खेचर, 9 लक्ष जळचर, 30 लक्ष स्थावर, बोलिले शास्त्री. 10 लाख पक्षी, 9 लाख जलचर, 30 लाख स्थावर वृक्षादी आहेत, असे शास्त्र सांगते. ऐसी 84 लक्ष योनी, जितुका तितुका जाणता प्राणी. अनंत देहाची मांडणी, मर्यादा कैची. याप्रमाणे 84 लक्ष योनी आहेत. यामध्ये जितके म्हणून प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे. या असंख्य प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे. त्या प्रकारांना मर्यादा कशी असणार. अनंत प्राणी होत जाती, त्यांचे अधिष्ठान जगती. जगती वेगळी स्थिती, त्यास कैची. अनंत प्राणी जन्माला येतात आणि मरतात. त्यांना आधार पृथ्वीचाच असतो. पृथ्वी वाचून ते जग तरी कसे शकतील. पुढे पाहता पंचभूते, पावली पष्टदशते. कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती. यानंतर विचार करू लागल्यास स्पष्ट दशेला आलेली पंचमहाभूते आढळतात. त्यांच्यापैकी काही प्रत्यक्ष दिसून येतात. उदाहरण पृथ्वी, जल, अग्नी. तर काही अदृश्य असतात. उदाहरण वायू व आकाश. अंतरात्म्याची ओळखण, तेची जेथे चपळपण. जाणीवेचे अधिष्ठान, सावध ऐका. जेथे चपळपणा म्हणजे चंचलपणा, हालचाल असते, ती अंतरात्म्याची ओळख होय असे जाणावे. आता जाणीवेचे अधिष्ठान कुठे कुठे असते ते सावधपणे ऐकावे. सुख दुःख जाणता जीव, तैसाची जाणावा सदशिव. अंतःकरण पंचक अपूर्व, अंश आत्मयाचा. सुख दुःखाची जाणीव जीवाला असते, तशीच ती सदाशिवालाही असते. अपूर्व असे अंतःकरण पंचक म्हणजे मन, बुद्धी, अंतःकरण, चित्त आणि अहंकार हे अंतरात्म्याचेच अंश आहे. स्थूळी आकाशाचे गुण, अंश आत्मयाचे जाण. सत्वरज तमो गुण, गुण आत्मयाचे. स्थूळ देहातील आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, शोक, मोह, भय
अज्ञान आणि शून्यत्व हेही अंतरात्म्याचेच अंश आहेत. सत्व, रज आणि तम हेही अंतरात्म्याचेच गुण जाणावेत. नाना चालना नाना धृती, नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती, अलिप्तपण सहज स्थिती, गुण आत्मयाचे. नाना प्रकारच्या चालना, अनेक प्रकारचे धैर्य, नवविधा भक्ती, चतुर्विध मुक्ती, अलिप्तपण, सहस्थिती हे अंतरात्म्याचे गुण होत. द्रष्टा, साक्षी, ज्ञानधन, सत्ता, चैतन्य पुरातन, श्रवण, मनन, विवरण, गुण आत्मयाचे. द्रष्टा, साक्षी, ज्ञान घन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण, दृश्य, द्रष्टा, दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, गुण आत्मयाचे. दृश्य, दृष्टा, दर्शन, ध्येय, ध्याता, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचे गुण जाणावेत. वेदशास्त्र पुराणार्थ, गुप्त चालिला परमार्थ, सर्वज्ञपणे समर्थ, गुण आत्मयाचे. वेदशास्त्रे, पुराणे यांचा अर्थ गुप्तपणे चाललेला परमार्थ, सर्वज्ञपणे समर्थ, बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध, विचार पाहणे शुद्ध, बोध आणि प्रबोध, गुण आत्मयाचे. बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, शुद्ध, विचार पाहणे, बोध आणि प्रबोध म्हणजे अनुभवाचे यथार्थ ज्ञान हे सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तर्या, प्रकृती, पुरुष, मूळ, माया, पिंड, ब्रह्मांड, अष्टकाया, गुण आत्मयाचे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चारी अवस्था, तसेच प्रकृती, पुरुष, मूळ, माया, पिंड, ब्रह्मांडाचे 8 देह हेही अंतरात्म्याचेच गुण होत. परमात्मा आणि परमेश्वरी, जगदात्मा आणि जगदेश्वरी, महेश आणि माहेश्वरी, गुण आत्मयाचे. परमात्मा आणि परमेश्वरी, जगदात्मा आणि जगदीश्वरी, महेश आणि माहेश्वरी हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. सूक्ष्म जितुके नामरूप, तितुके आत्मयाचे स्वरूप, संकेत नामाभिधाने अमूप, सीमा नाही. जितकी म्हणून सूक्ष्म नामे आणि रूपे आहेत ते सर्व अंतरात्म्याचे स्वरूप आहे. खून पटण्यासाठी अनेक नावे सांगितली आहेत, ती असंख्य आहेत, त्यांना सीमाच नाही. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य, मूळ, माया, सर्व शक्ती, नाना जीनस, उत्पत्ती, स्थिती, तितुके गुण आत्म्याचे. आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य, मूळ, माया, सर्व शक्ती, नाना जिन्नसांची उत्पत्ती आणि स्थिती सर्व अंतरात्म्याचेच गुण आहेत. पूर्वपक्ष आणि सिद्धांत, गाणे, वाजवणे, संगीत, नाना विद्या, अद्भुत, गुण आत्मयाचे. पूर्वपक्ष आणि सिद्धांत, गाणे, वाद्य वाजवणे, संगीत, नाना अद्भुत विद्या हे सर्वही अंतरात्म्याचेच गुण आहेत. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद्वृत्ती, सद्वृत्ती, जाण, घेप्ती मात्र, अलिप्तपण, गुण आत्मयाचे. ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, असद्वृत्ती आणि सद्वृत्ती तसेच केवळ जाणीव आणि अलिप्तपण हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. पिंड, ब्रह्मांड, तत्व झाडा, नाना तत्वांचा निवाडा, विचार पाहणे उघडा, गुण आत्मयाचे. पिंड, ब्रह्मांड, तत्व झाडा, नाना तत्वांचा निवाडा, प्रगटपणे विचार पाहणे हेही अंतरात्म्याचे गुण होत. नाना ध्याने, अनुसंधाने, नाना स्थिती, नाना ज्ञाने, अनन्य आत्मनिवेदने, गुण आत्मयाचे. अनेक प्रकारची ध्याने, अनुसंधाने, नाना स्थिती, नाना ज्ञाने एवढेच नव्हे तर अनन्य आत्मनिवेदन हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषीश्वर,
भूतखेचर अपार गुण आत्मयाचे. 33 कोटी देव, 88,000 ऋषीश्वर, अपार भूते आणि खेचर हेही अंतरात्म्याचे गुण आहेत. भूतावळी औट कोटी, चामुंडा 56 कोटी, कात्यायनी 9 कोटी गुण आत्मयाचे. 3.5 कोटी भूतावळी, 56 कोटी चामुंडा, 9 कोटी कात्यायनी हेही अंतरात्म्याचे गुण होत. चंद्र सूर्य तारा मंडळे, नाना नक्षत्रे ग्रहमंडळे, शेषकूर्म मेघमंडळे गुण आत्मयाचे. चंद्र सूर्य तारामंडळे, अनेक नक्षत्रे आणि ग्रहमंडळे व शेष कर्म आणि मेघमंडळे हेही अंतरात्म्याचेच गुण आहेत. देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव, पाहता सकळ भावाभाव गुण आत्मयाचे. देव दानव मानव अनेक प्रकारचे जीव आणि सर्व प्रकारचे भाव आणि अभाव हेही अंतरात्म्याचे गुण होत. आत्मयाचे नाना गुण, ब्रह्म निर्विकार निर्गुण, जाणणे एकदेसी पूर्ण गुण आत्मयाचे. अंतरात्म्याच्या ठिकाणी नाना गुण असतात. परब्रह्म मात्र निर्विकार आणि निर्गुण आहे. जाणीव परिच्छिन्न असो वा परिपूर्ण असो, ती अंतरात्म्याचेच रूप असते. आत्मा रामोपासना, तेने पावले निरंजना, निस्संदेह अनुष्ठना ठावची नाही. या सगुण अंतरात्म्याचा उपासनेचे अंती निरंजन परब्रह्माची प्राप्ती होते. परब्रह्मास अनुभवाने जाणले की साधक निसंदेह होतो, मग तेथे अनुमानाला वावच नसतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास 6वा समाप्त.